ये शाम ढल तो दे जरा, ये दिल संभल तो दे जरा, मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं, अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो. नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे. सुरुवात करूया. बघा आपण आज काय करणार आहोत तर 13वी प्रश्नपत्रिका आहे ही. यापूर्वीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या ऍपवर त्या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत. सर्व प्रश्नपत्रिका बघा. कोणाच्या प्रश्नपत्रिका आहेत तर वनरक्षक भरती आहे. टीसीएस पॅटर्न नेमकं काय आहे ते समजून घेत आहोत आपण 2019 ची. आता यानंतर म्हणजे एकूण 24 प्रश्नपत्रिका झाल्या होत्या तुमच्या 2023 मध्ये. त्यानंतर मग पुढे अजून 24 प्रश्नपत्रिका संपल्यानंतर 2019च्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि त्याचसोबत टीसीएस पॅटर्नच्या वेगवेगळ्या परीक्षा सुद्धा आपल्याला अनालिसिस करायच्या. त्यामध्ये आपण जीएसजी के प्रश्न अनालिसिस करत आहोत. सर्वात पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. पहिला हिंदू विधवा पुनर्विवाह अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता. याचं योग्य उत्तर आहे 1856. मग 1848 ते 1856 या कालावधीमध्ये आपल्या देशाचे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होते. कारण 1833 पासून त्याच पदाला म्हणजे बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल म्हणायला सुरुवात झाली ती 1833च्या कायद्यानुसार. तो चार्टर ऍक्ट आहे बरं का. 1773 पासून वेगवेगळे चार्टर ऍक्ट 20 वर्षानंतर पारित झालेले. त्यामध्ये 1773चा चार्टर ऍक्ट महत्वाचा आहे. 1773 नंतर 1813चा कायदा महत्वाचा आहे. आणि त्यानंतर 1833चा कायदा, 1853चा कायदा. आणि या सर्व कायद्यानुसार वेगवेगळी पदे निर्माण करण्यात आली होती. त्यामध्ये गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया त्यावेळेसचे जे होते, ज्यांच्या कालावधीमध्ये हा अधिनियम पारित करण्यात आला होता, तो म्हणजे लॉर्ड डलहौसी. यांच्या कालावधीमध्ये अनेक महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. वयाच्या 36व्या वर्षी ते आपल्या देशामध्ये आले होते. त्यांनी विस्तारवादी धोरण होतं त्यांचं, म्हणजे साम्राज्यवादी धोरण त्याला म्हटलं जातं. जास्तीत जास्त प्रदेश काय करायचा आहे बघा. सगळी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली वाटते, ऍड केलेली. बघा लॉर्ड डलहौसी कालावधी किती 1848 ते 56. वयाच्या 36व्या वर्षी ते गव्हर्नर जनरल झाले होते. दत्तक वारसा त्यांनी नामंजूर केलेला. नेमका दत्तक वारसा काय तर समजा राजा जो आहे तो निपुत्रिक, समजा त्याचं निधन झालं तर त्यांच्या जे पत्नी आहेत म्हणजे राणी, हे एका पुत्राला दत्तक घेत असत. त्यांच्या नावाने संपूर्ण प्रशासन चालवत असत. स्वतः म्हणजे खऱ्या अर्थाने बघितलं तर नेतृत्व कुणाचं आहे तर तेच सगळं काही प्रशासन चालवत असत. परंतु प्रत्यक्षात कुणाच्या नावाने, त्या दत्तक पुत्राच्या नावाने. तर अशा प्रकारे जेवढे संस्थाने होती ती खालसा करण्यात आली. खालसा म्हणजे विलीन करण्यात आली. ब्रिटिश साम्राज्य कशा प्रकारे वाढवता येईल अशा प्रकारचे हे होते लॉर्ड डलहौसी. कळते का तुम्हाला मित्रांनो. म्हणजे साम्राज्यवादी धोरण यांनाच म्हटलं जातं. त्यानुसार पहिलं दत्तक वारसा नामंजूर करून संस्थान विलीन करण्यात आलं होतं आपल्या महाराष्ट्रातील. त्यावेळेस मुंबई प्रांत होता. सातारा 1848. त्यानंतर जैतपूर आहे, मग नंतर संबलपूर आहे, भगत आहे, उदयपूर आहे, त्यानंतर झाशी आहे. झाशी महत्वाचं आहे बरं का 1853. आणि नागपूर आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या परीक्षांसाठी महत्वाचं आहे. सातारा पहिलं, शेवटचं कुठलं 1854. दत्तक वारसा नामंजूर करून विलीन करण्यात आलेलं संस्थान ते म्हणजे नागपूर 1854 आणि 1848. आणि झाशी एक लक्षात ठेवा. बाकी संपूर्ण पंजाब ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन करण्यात आला होता. ब्रह्मदेश सुद्धा विलीन करण्यात आला होता. पंजाब जो आहे ना, खऱ्या अर्थाने बघितलं तर यांच्या पूर्वीचे लॉर्ड हेस्टिंग्स, वॉरन हेस्टिंग नाही, लॉर्ड हेस्टिंग्स, हे 1848 मध्ये त्यांनी पंजाब प्रांत जिंकला होता. आजचा पंजाब फार छोटा आहे सोन्या. त्यावेळेसचा पंजाब म्हटलं तर संपूर्ण काश्मीर उत्तरेचा तो भाग फार मोठा पंजाब होता. आणि हा सगळा पंजाब प्रांत जो आहे या लॉर्ड हेस्टिंगने जिंकला होता. आणि याने काय केलं, ब्रिटिश साम्राज्यामध्ये तो विलीन केला, म्हणजे विस्तारवादी धोरण. त्यानंतर ब्रह्मदेश म्हणजे आजचा जो म्यानमार आहे तो सुद्धा यांनी आपल्या ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन करून घेतला होता. तार विभागाची स्थापना करण्यात आली होती 1852 मध्ये. पहिली तार लाईन आग्रा ते कलकत्ता सुरुवात करण्यात आली होती. पोस्ट विभागाची स्थापना, रेल्वे, पोस्ट विभाग, तार विभाग 1857च्या उठावामध्ये फार मदत केली बरं का या तीनही विभागांनी ब्रिटिशांची. कारण काय, लवकरात लवकर कसं संदेश पोहोचवता येईल, इमर्जन्सीचा विषय तयार झाला होता त्यावेळेस. मग पोस्ट विभागाची स्थापना, अधिनियम किंवा 1854 यावर विचारले. टीसीएस पॅटर्न आहे. पोस्ट तिकिटाची सुरुवात करण्यात आली होती. बघ ना, एखाद्याला संदेश पाठवायचा असेल तर त्यावेळेस तो व्यक्ती जो आहे ना, जो संदेश पाठवतोय तो पैसे देणार नाही, जो घेते तो पैसे देणार. मग अशा प्रकारे समजा संदेश पाठवायचा असेल तर जो संदेश घेऊन चाललेला आहे, जे काय आहे ते पोस्ट म्हणजे घेऊन चाललेला आहे, तर तो व्यक्ती जो आहे तिथपर्यंत पोहोचला की तो म्हणायचा मला घ्यायचंच नाही त्या संदेश. याचा अर्थ काय, येण्या जाण्याचा खर्च सगळं काय गेलं की नाही. म्हणून अशा प्रकारे
नियम लागू करण्यात आला आणि पोस्ट तिकिटाची सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना करण्यात आली. 1855 विधवा पुनर्विवाह कायदा, यावर तुला प्रश्न विचारला. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रयत्न केलेले आहेत. संपूर्ण आयुष्य त्यांनी विधवा पुनर्विवाह व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यावेळेसची परिस्थिती भयानक होती सोन्या. आपल्या बॅचमध्ये सुंदररित्या आपण कंप्लीट केलेले. म्हणजे तुम्हाला समाज सुधारक घ्यायचे आहेत, त्या समाज सुधारकामध्ये त्यावेळेसची परिस्थिती कशी होती आपल्या देशामध्ये ती सांगायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपली बॅच सुरुवात केलेली आहे बघा मित्रांनो. त्यामध्ये वेगवेगळे लेक्चर सुरू झालेले आहेत. लाईव्ह आलात तुम्ही की सुंदररित्या आत्ताच तुम्ही या. आणि आजचा शेवटचा दिवस आहे. अत्यंत कमी दरामध्ये तुम्ही ही बॅच आपली विकत घेऊ शकता. वनरक्षकची TCS पॅटर्न बॅच. आणि त्या अगोदर आपण हे सगळे काही प्रश्न अनालिसिस करत आहोत. त्याचसोबत मॅथमॅटिक्स, रिझनिंग सगळं काही तीही सिरीज आपण युट्यूबवर आणि आपल्या याच्यावर चालू केलेली बघा. पुढचा विषय म्हणजे 1853च्या चार्टर ऍक्ट द्वारे स्पर्धा परीक्षा सुरुवात करण्यात आली होती. सर, स्पर्धा परीक्षेबाबत मी ऐकलेलं वॉरेन हेस्टिंग यांनी जे आहे कलेक्टर हे पद निर्माण केलं. करेक्ट आहे तुझं. कलेक्टर हे पद निर्माण केलं, नाम निर्देशित करत होते ते. त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी ICS परीक्षा सुरुवात केली. ICS खऱ्या अर्थाने बघितलं तर 500 किलोमीटरवर पोलीस स्टेशनची स्थापना सुद्धा लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केलेली बरं का. पण ICS परीक्षा जी आहे ती कुठे लंडन मध्ये जाऊन द्यायची. कुणी द्यायची? ब्रिटिश व्यक्तीनेच द्यायची. कळालं का तुला? म्हणजे युरोपियन व्यक्ती या पदावर बसू शकतो. याने कोणी तर लॉर्ड डलहौसी यांनी स्पर्धा परीक्षेची सुरुवात आपल्या देशामध्ये केली. अशा प्रकारे कोणीही परीक्षा देऊ शकतो. जो पात्र व्यक्ती आहे तो ठरवला जाईल अशा प्रकारे त्यांनी स्पर्धा परीक्षा सुरू केली होती. म्हणजे भारतीय व्यक्ती सुद्धा, मग खऱ्या अर्थाने भारतीय व्यक्ती सुद्धा या ठिकाणी झाली होती. स्पर्धा परीक्षा पास होत होते. लॉर्ड डलहौसी यांनी सिमला येथे उन्हाळी राजधानी सैन्य मुख्यालय कुठे करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी सिमला या ठिकाणी करण्यात आलं होतं उन्हाळी. बाकी 1853 मुंबई ठाणे प्रथम रेल्वे धावली होती आणि या रेल्वेतील डब्यांचं नाव साहिब, सिंध आणि सुलतान, तीनही लक्षात ठेवा. विद्युत विभागाची स्थापना यांच्या कालावधीमध्ये 1854 मध्ये शिक्षणाबाबतचे घोषणापत्र जाहीर करण्यात आले होते. आणि महत्वाचं म्हणजे कोण तर यालाच वुड्सचा खलिता जो आहे ना, यालाच काय तर आपल्या भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या समित्या आहेत त्यानुसार आजची जी शिक्षण प्रणाली आहे ना ती अस्तित्वात आलेली आहे. हंटर कमिशन आली होती बघा लॉर्ड रिपन यांच्या कालावधीमध्ये. त्यांच्या समोर साक्ष दिलेली महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई यांनी. महत्वाचे आहेत 1883 मध्ये. बरोबर आहे. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं अशी मागणी केली होती महात्मा फुले यांनी. ठीक आहे, पुढे जाऊया. मग ह्या सर्व कमिशन वगैरे हे आपल्या लेक्चरमध्ये घेणार आहोत आपण. एकच या ठिकाणी मी फक्त प्रश्न आला आणि प्रश्नावर आपण गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया तत्कालीन जे होते ना लॉर्ड डलहौसी यांच्याबाबत माहिती बघितली. असे सर्व आपण अशाच प्रकारे कंप्लीट करत आहोत आपल्या बॅचमध्ये. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे भारतातील कोणत्या घाटांना सह्याद्री पर्वतरांगा असे देखील म्हटलं जातं. अरे पश्चिम घाटाला म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडील. ठीक आहे, पश्चिम घाट जो आहे की नाही त्याला सह्याद्री पर्वत असं म्हटलं जातं. मग तुम्हाला प्राकृतिक महाराष्ट्र, प्राकृतिक भारत बऱ्यापैकी आपण जॉग्राफीमध्ये कंप्लीट करत आहोत. मी तुम्हाला ते वाऱ्यांच्या दिशा सांगितल्या होत्या. मग ते फेरेलचा नियम. अशा प्रकारे आपला भारत जो उत्तर गोलार्ध, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये हे वारे येत असतात आणि येऊन या ठिकाणी या पश्चिम घाटाला धडकत असतात. म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि उष्णकटिबंधीय सदाहरित वने कुठे आढळतात? याच पट्ट्यामध्ये आढळतात. सगळं काय झालेलं आहे. सर तुम्ही फार स्पीडमध्ये घेता. एका लेक्चरमध्ये तुला भरपूर माहिती द्यायची सोन्या. त्यासाठी फास्ट घ्यावं लागेल. आणि तू सुद्धा एक लेक्चर 2 ते 3 वेळा बघ. पॉज करून बघ. नंतर आता लाईव्ह असेल तर लाईव्ह बघ. नंतर तू ज्यावेळेस बघशील त्यावेळेस पॉज करून बघ. नोटबुक हातामध्ये घे आणि प्रत्येक मुद्दे जे तुला महत्वाचे वाटतात पर्सनली ते घे. तुला सगळंच लेक्चर महत्वाचं वाटतं ऍक्च्युली. कारण काय तुझा अभ्यासच झालेला नाही. महत्वाचं काय आहे ते तुला केव्हा कळेल? हे प्रश्न अनालिसिस केल्यानंतर कळेल. कळते का तुला? पश्चिम घाटावर तुला 100% प्रश्न येत असतो. 2019 मध्ये झालेली परीक्षा विचारलं गेलेलं आहे. प्राकृतिक महाराष्ट्राचा भूगोल, प्राकृतिक भारताचा भूगोल. अरे याच ठिकाणी तुला काम करायचं ना सोन्या. मग हे कसं तर प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य या ठिकाणी पडत असतो. म्हणजेच काय ढग अडवले जात असतात या ठिकाणी. इथे पाऊस पडत असतो. हा जो भाग आहे की नाही हा संपूर्ण भाग पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झालेला आहे. कारण काय त्याचं यालाच देश भाग म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये. पुण्याचा पश्चिम भाग, महाराष्ट्रातील आपले वेगवेगळे जे जिल्हे उत्तर दक्षिण त्यामध्ये अहमदनगरचा पश्चिम भाग, नाशिकचा पश्चिम भाग, जळगावचा दक्षिण भाग, त्यानंतर कोल्हापूरचा पश्चिम भाग, सातारा सांगलीचा पश्चिम भाग, हे सगळे पट्टा जो आहे ना तो पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झाला. या ठिकाणी केवळ 50 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. ठीक आहे, पावसाचा प्रदेश वगैरे हे सगळे काय आपण डिस्कस केलेले. पुढचा मुद्दा तो म्हणजे कोणाची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या तसेच राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असलेल्या एका काय दिलेलं आहे निर्वाचित गणाकडून अप्रत्यक्षपणे केली जाते. आता निर्वाचित याचा अर्थच तुला कळा नसतो. निर्वाचित म्हणजे निवडून आलेले. कळते का तुला?
आणि बघा केंद्रामध्ये 2 सभागृह आहेत, संसद, यामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ. वरिष्ठ सभागृह जो आहे त्याला राज्यसभा असं म्हटलं जातं, राज्यसभा. इथे निवडून जाणारे सदस्य असतात 233 आणि 12 सदस्य राष्ट्रपती स्वतः काय करत असतात, त्या ठिकाणी नामनिर्देशित करत असतात. इथे आहेत 233. या ठिकाणी लोकसभा. लोकसभेची एकूण सदस्य संख्या किती सध्या, तर 543 आहे. बरोबर आहे की नाही? पूर्वी किती होती, 545 होती. अँग्लो इंडियन समाज ते रद्द करण्यात आले, घटना दुरुस्ती आपल्याला बघाव्या लागतील. म्हणजे जे नवीन विद्यार्थी ज्यांनी जिंदगीमध्ये काय अभ्यास केला नाही, 10वी ते 12वी जबरदस्त कॉप्या करून पास झालेला आहे सोन्या तू, मग तुला थोडंसं अवघड जाईल. त्यासाठी आपण बेसिक आपल्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेले आहेत, तिथे जाऊन बघा तुम्ही. बऱ्यापैकी आपल्या लेक्चर आपले जे हे आहेत बॅच आहे ते आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर बघा, तुम्ही इन्स्टॉल करू शकता ऍप. लोकसभेचे 543 सदस्य, राज्यसभेचे 233 सदस्य, सगळे काय निर्वाचित म्हणजे निवडून आलेले आहेत सोन्या, निवडून आलेले आहेत. आता तुला प्रश्न पडेल, राज्यसभा कशा प्रकारे सदस्य निवडून दिले जात असतात? आपल्या देशामध्ये जेवढ्या विधानसभा आहेत ना, म्हणजे एकूण 28 राज्य आहेत, सर्व राज्यांना विधानसभा असतात आणि 3 केंद्रशासित, तसे तर 8 आहेत परंतु 3 केंद्रशासित प्रदेशांना विधानसभा आहे. तर झाले किती, 31 विधानसभा सदस्य जे आहेत या ठिकाणी सदस्य पाठवत असतात निवडून. मग हे दोन्हीही सदस्य आणि जेवढ्या आपल्या देशामधील विधानसभा आहेत, देशातील सर्व विधानसभा सदस्य, पण कोणते, निर्वाचित. निर्वाचित म्हणजे निवडून दिलेले. मग एकूण किती आहेत सध्या आपल्या देशामध्ये विधानसभा, 31 आहेत. 28 राज्यांमध्ये आहेत आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत. 3 पैकी जम्मू काश्मीरमध्ये 90 सदस्यांची विधानसभा आहे, दिल्लीमध्ये 70 सदस्यांची विधानसभा आहे आणि पॉंडिचेरीमध्ये 30 सदस्यांची. हे 3 केंद्रशासित प्रदेश. बाकी सर्व राज्यांना विधानसभा असतात. सर्वात जास्त विधानसभा सदस्य संख्या असलेलं यूपीए 403 सदस्य त्या ठिकाणी आहेत त्या विधानसभेमध्ये. सर्वात कमी लोकसंख्या कुठे, सिक्कीम मध्ये. म्हणजेच काय, सर्वात कमी सदस्य संख्या कुठे असणार आहे, सिक्कीमच्या विधानसभेमध्ये 32 सदस्य असलेली त्या ठिकाणी विधानसभा आहे. विधानसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असायला पाहिजे, 60 ते 500 यांच्या दरम्यान असायला पाहिजे. जास्तीत जास्त 500, कमीत कमी 60 असायला पाहिजे. अपवाद आहेत 3 राज्य, नागालँड आहे, त्यानंतर मिझोराम आहे आणि सिक्कीम आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजेच काय, की सर्व सदस्य काय करत असतात, निवडणूक. कुणाची निवडणूक, तर राष्ट्रपतींची. भारताचा राष्ट्रपती 52व्या कलमात तरतूद करण्यात आलेली. पेनचा कलर बदलतो सोन्या, तुला जबरदस्त क्लिअर मध्ये दिसायला पाहिजे, जरा सुंदर असं दिसायला पाहिजे. 52, कारण तू झूम करू बघत असतो ना, तुला क्लिअर दिसणं फार गरजेचं आहे. 52वं कलम महत्वाचं आहे. त्यामध्ये आपल्या देशाचा राष्ट्रपती असावा असं दिलेलं आहे, उल्लेख केलेला आहे. त्यानंतर त्यांच्याच बाबतचं कलम 54 निर्वाचन गण दिलेलं आहे, ज्यावर हा प्रश्न विचारला सोन्या. टीसीएस पॅटर्न काय करत असतं, कलमांपेक्षा, पाठांतरापेक्षा कन्सेप्च्युअल पॉइंट विचारला जातो. म्हणजे प्रश्न बघा किती मोठा आहे. हा प्रश्न समजून घेण्यासाठीच वेळ जाईल तुझा, 1 ते 2 मिनिटं त्या ठिकाणी जाईल. मग 54व्या कलमामध्ये दिलेला आहे की कशा प्रकारे यांची निवडणूक, म्हणजे कोण निर्वाचित गण असणार आहे. निर्वाचन गण कोण असणार आहे, तर राज्यसभेचे 233 सदस्य, 543 सदस्य आणि जेवढे विधानसभा सदस्य आहेत. विधानसभा सदस्य कोणते, तर विधानसभा 31 आहेत, त्यातील जे सदस्य आहेत निर्वाचित सदस्य ते पॉलिटीमध्ये सुंदररित्या घ्यावं लागेल, पण निर्वाचित गण यामध्ये दिलेलं आहे. 55 मध्ये एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. लय मोठं नाव आहे सोन्या, एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची आहे. मग प्रत्येक शब्दाचा अर्थ तुला समजून सांगणं गरजेचं आहे, त्यावेळेस तुला हे टीसीएस पॅटर्न नीट बऱ्यापैकी कळेल. बरं, हे प्रश्न केवळ तुझ्या फॉरेस्ट गार्ड मध्येच येतील का, नाही. 2023 मध्ये सर्वच परीक्षा टीसीएस IBPS ने घेतल्या होत्या आणि त्यांचं मेरिट जर तुम्ही बघितलं ना, 200 पैकी 140 ला मेरिट ओपनचं क्लोज झालेलं आहे. एवढ्या खाली आलं होतं मेरिट. त्याचं कारण काय, तेच की बाबा प्रश्न जबरदस्त ट्रिकी होते. GS GK मध्ये 50% सुद्धा बरोबर येत नव्हते विद्यार्थ्यांचे प्रश्न, आणि बाकी इंग्रजीमध्ये सुद्धा त्यांचे मोठ्या प्रमाणात मार्क जात होते. म्हणजे सगळं काही जे आहे ना
ते TCS पॅटर्नचा जो गोंधळ आहे किंवा खेळ आहे हा समजण्यासाठी मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करण्यासाठी आपण एक सिरीज आणलेली, रोज रेग्युलर बघत जा तुम्ही. अजून महत्वाचं कलम कोणतं, या ठिकाणी कशा प्रकारे निवडणूक होत असते ते एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत नीट समजून घेणं गरजेचं आहे. अरे त्यामध्ये रेफरन्स दिला जातो, फर्स्ट सेकंड थर्ड रेफरन्स. समजा मला मतदान करायचं डीप मध्ये, तो विषय आपण आपल्या बॅच मध्ये घेऊया. 55 नंतर अजून पुढचा कलम जे ते 60वा कलम. या कलमानुसार त्यांची शपथेचा नमुना दिलेला आहे. त्यांचे कर्तव्य वेगळे आहेत. परिशिष्टात 3 मध्ये जेवढे महत्वाचे जे पद आहेत ना आपल्या देशातील, त्यांच्या शपथेचा नमुना एक कॉमन दिलेला आहे परिशिष्ट 3 मध्ये. परंतु 3 पदं अशी आहेत की ज्यांच्या शपथेचा नमुना वेगळा आहे. त्यामध्ये राष्ट्रपती आहेत 60वं कलम, उपराष्ट्रपती आहेत 69वं कलम आणि 159वं कलम जे राज्यपाल, हे 3 महत्वाची पद आहेत. पुढचा मुद्दा तो म्हणजे कोणता, तर 61वं कलम महाभियोग प्रक्रिया यांच्या बाबत दिलेली, राष्ट्रपतींबाबतची, म्हणजे यांना पदावरून दूर करण्यासाठीची प्रक्रिया दिलेली आहे. आणि 72वं कलम यांच्या बाबतचं महत्वाचं आहे, ते म्हणजे दयेबाबतचं आहे. किती मोठा गुन्हा करू द्या, म्हणजे त्याने समजा फाशीची सजा झालेली असेल तर शेवटी तो दया मागतो कोणाकडे, राष्ट्रपतींकडे. राष्ट्रपतींना पूर्ण स्वातंत्र्य आहे त्याबाबतचं, म्हणजे मंत्रिमंडळाची संमती घेण्याची गरज नाहीये. त्यामध्ये स्वतः राष्ट्रपती काय करू शकतात, संपूर्ण त्याची सजा माफ करू शकतात किंवा त्याची सजा जी आहे ती कमी करू शकतात. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. दिलेल्या पर्यायांच्या आधारे खालीलपैकी कोण संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधान सभेचे अध्यक्ष विचारले गेलेले केव्हाचा, या 2024 मध्ये. तुम्हाला वनरक्षक मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पण सध्या हे 2024 वर्ष फार महत्वाचं आहे, कारण बघा संविधान संपूर्ण बनून तयार झालं होतं. ती तारीख तुम्हाला जर विचारली, तारीख 100% विचारली जाऊ शकते, कारण 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 26 नोव्हेंबर 1949ला संपूर्ण आपली संविधान बनून तयार झालं होतं. आणि सध्या काय तर 2024 चालू आहे. 75 वर्ष पूर्ण झाली की नाही. आत्ताच्या 26 नोव्हेंबर 2024ला म्हणजे अमृत वर्ष आहे. आपली राज्यघटना बनून तयार होऊन 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अमृत वर्ष असल्यामुळे 100% आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि आत्ताची जी 26 जानेवारी आहे ना 2025, गणतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. याचा अर्थ बघा, दोन्ही मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. याच मुद्द्यांना धरून तुम्हाला संपूर्ण राज्यघटनेबाबतची महत्वाच्या तारखा, एकूण किती दिवस झाले, पहिले अध्यक्ष कोण होते, सच्चिदानंद सिन्हा तात्पुरताचे अध्यक्ष होते, त्यानंतर कायमस्वरूपी म्हणजे स्थायी अध्यक्ष झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हेच आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती झालेले आहेत. पहिले राष्ट्रपती. सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद ज्यांनी भूषवलेलं आहे ते कोण, तर हेच आहेत राजेंद्र प्रसाद. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बिनविरोध राष्ट्रपती पद ज्यांनी भूषवलेलं आहे किंवा बिनविरोध निवडून आलेले व्यक्ती कोण आहेत, तर नीलम संजीव रेड्डी आहेत. 1977 मध्ये त्यांची निवड झाली होती. मोरारजी देसाई यांचं सरकार होतं. सगळ्यांना माझा आवाज येतोय का, एकदा क्लिअर करा, मेसेज करा. सोन्या झोपू नको जिंदगीमध्ये, लय पुढे जायचं आपल्याला, धुरावडून टाकू आपण. एवढी माहिती जर तुला मी एका लेक्चर मध्ये दिली, अरे पॉज करू बघ, एक व्हिडिओ 2 ते 3 वेळा बघ, टेन्शन घेऊ नको. याच्या पलीकडे काहीच जाणार नाही. प्रश्नपत्रिका बनविणारा सुद्धा त्याला आपलं लेक्चर बघावं लागेल सोन्या, चांगला प्रश्न टाकण्यासाठी. एवढी सगळी माहिती या ठिकाणी सांगतोय मी तुला, जोक नाहीये. सर्वात कमी काळ ज्यांनी पद भूषवलेलं आहे ते म्हणजे कोण, तर डॉक्टर झाकीर हुसेन. महत्वाची व्यक्ती डॉक्टर झाकीर हुसेन. 1967 मध्ये त्यांचं निधन झालं होतं. सर्वात कमी काळ म्हणजे पदावर असताना ज्यांचं निधन झालं ते म्हणजे डॉक्टर झाकीर हुसेन. 3ऱ्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत. पहिले राष्ट्रपती कोण, तर स्वतः डॉक्टर राजेंद्र प्रसाद. दुसरे म्हणजे कोण, सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला. आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे पुढे राष्ट्रपती झाले. आणि त्यांच्यानंतर पुढचे राष्ट्रपती झाले डॉक्टर झाकीर हुसेन. डॉक्टर झाकीर हुसेन माझ्या मते 2 वर्ष की 1.5 वर्ष त्यांनी ते पद भूषवलेलं आहे राष्ट्रपती पदाचं. त्यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर बघा, राष्ट्रपतींचं निधन झालं किंवा काही कारणास्तव ते पद मोकळं झालं, तर पुढे कोण राष्ट्रपती होत असतात, तर आपल्या देशाचे जे उपराष्ट्रपती असतात, जे पदसिद्ध राज्यसभेचे अध्यक्ष असतात, ते राष्ट्रपती पद भूषवित असतात. जोपर्यंत नवीन राष्ट्रपतींची निवड होत नाही तोपर्यंत, म्हणजे 6 महिन्याच्या आतमध्ये राष्ट्रपतींची निवड होणं गरजेचं आहे. आणि तोपर्यंत काळजीवाहू उपराष्ट्रपती हे जे आहेत ते काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतात. परंतु उपराष्ट्रपती पद सुद्धा त्यांच्या कालावधीमध्ये मोकळं होतं. मग आता पुढे कोण होणार आहेत सांगा बरं, कमेंट्स करा. जर राष्ट्रपती पद काही कारणास्तव मोकळं झालं तर उपराष्ट्रपती पद म्हणजे उपराष्ट्रपती जे आपल्या देशाचे ते राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतात, परंतु उपराष्ट्रपती पद सुद्धा मोकळं असेल तर त्यावेळेस राष्ट्रपती म्हणून कोण आपल्या देशाचं कार्य करत असतात, काळजीवाहू राष्ट्रपती कोण होतात.
व्हेरी गुड. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होत असतात आणि त्यावेळेसचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे एकमात्र असे व्यक्ती आहेत ज्यांनी काळजीवाहू राष्ट्रपती पद भूषवलेले, त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती हिदायतुल्ला. न्यायमूर्ती हिदायतुल्ला, आलं लक्षात? न्यायमूर्ती हिदायतुल्ला हे काळजीवाहू राष्ट्रपती पद त्यांनी सांभाळलेले 1967 मध्ये. यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला गेला, काय राहिले रे सोन्या जिंदगीमध्ये? बघ ना, 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत राज्यघटनेला. आरबीआय द्वारे 75 रुपयाचे नाणे सुद्धा या कारणास्तव आणले होते. 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत या तारखेला, 26 नोव्हेंबरला. दुसरं म्हणजे आपल्या राज्यघटनेची 2 भाषांमध्ये आता प्रत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, संस्कृत आणि मैथिलीमध्ये. या दिवशी कोणत्या? तर 26 नोव्हेंबरला. मग वेगवेगळ्या तारखा समजणं गरजेचं आहे. जसं की बघा, 6 डिसेंबरला 1946 ला नेमकी काय गोष्ट घडली होती? संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. कॅबिनेट मिशन प्लॅन 1946चं. त्यांनी सांगितलं 389 सदस्य असायला पाहिजेत आणि त्यांच्या सांगण्यावरून मग पुढे संविधान सभेची स्थापना करण्यात आली. 389 सदस्यांची संविधान सभा होती. 389. परंतु 90 गेले. पाकिस्तानामध्ये विभाजन झाल्यानंतर राहिले किती? 299 सदस्यांनी. या 299 सदस्यांनी आपली राज्यघटना बनवलेली आहे. पुढे अजून 9 तारीख 9 डिसेंबर 1946 सच्चिदानंद सिन्हा तात्पुरताचे अध्यक्ष झाले सोन्या. आणि हे सुद्धा कसं? तर फ्रेंच मध्ये चालतं. म्हणजे जो वयोवृद्ध व्यक्ती असतो तो काय करत असतो? शपथ घेतो अगोदर. तो स्वतः त्या ठिकाणी खुर्चीवर बसतो आणि मग सगळ्यांना शपथ देतो. त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळे शपथ घेत असतात. मग शपथ घेतल्यानंतर सगळ्यांच्या हातामध्ये पॉवर येते. मग सगळेजण मतदान करतात. स्थायी अध्यक्ष म्हणजे कायमस्वरूपी अध्यक्ष निवडतात. 11 डिसेंबर 1946 ला राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून. पुढे अजून महत्वाच्या तारखांमध्ये बघा, जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. आज आपली जी सरनामा आहे ना राज्यघटनेचा, याच ठरावावर अवलंबून आहे. बाकी 22 जानेवारी 1947 ला हा ठराव जो आहे तो मान्य करण्यात आला होता. ही तारीख सुद्धा महत्वाची आहे. त्यानंतर राष्ट्रध्वज स्वीकारला होता 22 जुलै 1947 ला. तुला सोन्या सरनामा मला समजून सांगावं लागेल. बऱ्यापैकी आपण सगळं काही कव्हर करणार आहोत बरं का. एक मुद्दे कव्हर करणार आहोत. मला माहितीये ना तू सोन्या 12वी पर्यंत कसा आलेला आहेस, त्यामुळे पर्याय नाहीये. सगळ्या गोष्टी समजून सांगणं गरजेचं आहे. मी स्वतः ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केली होती त्यावेळेस मला माहित नव्हतं मुख्यमंत्री नेमके महाराष्ट्राचे असतात की अख्ख्या देशाचे असतात. जोक करत नाही सोन्या, ही परिस्थिती होती माझी. म्हणून मला माहितीये तुला सगळं काही बऱ्यापैकी धरू समजून सांगावं लागणार आहे. 22 जुलै 1947 ला राष्ट्रध्वज स्वीकारला गेलेला होता. त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समिती स्थापना. मी ज्यावेळेस हा मुद्दा समजून सांगेल ना सोन्या तुला, त्यावेळेस सगळा इतिहास समजून सांगावा लागेल. कळते का तुला? बाकी अजून पुढे. आणि मसुदा समिती तुला माहितच असायला पाहिजे. ड्राफ्टिंग कमिटी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 वेळा घटना समितीमध्ये निवडून गेलेले आहेत मित्रांनो. पहिल्या वेळा ते बंगाल प्रांतातून निवडून गेले होते, परंतु पाकिस्तानामध्ये तो भाग गेल्यामुळे त्यांना पाकिस्तानाच्या संविधान सभेमध्ये बसायचं नव्हतं. आपल्या भारताच्या संविधान सभेमध्ये त्यांना पुन्हा जायचं होतं. त्यावेळेस बाळासाहेब खेर मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्यमंत्री. 14 दिवसानंतर 29 ऑगस्ट 1947 ला त्यांची पुन्हा निवड झाली मुंबई प्रांतातून. मग आल्याबरोबर त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष केलं. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे महत्वाच्या तारखांमध्ये 16 जुलै 1948 आले. हे 2 उपाध्यक्ष निवडण्यात आले. तर तुला माहितच असायला पाहिजे, टीसीएस पॅटर्नने विचारलं जातं. 26 नोव्हेंबर ही तारीख फार महत्वाची. तुला जिंदगीमध्ये विसरू नको सोन्या. रात्री तुला जरा झोपेतून जर उठवलं ना तर तू उठल्याबरोबर किंवा सकाळी उठल्याबरोबर मोबाईल बघतो, मिस कॉल आलाय की नाही तिचा, मेसेज मी रात्री दिला होता तिने बघितलाय की नाही बघितला. रात्रभर तू जागून जे ना वेटिंगवर आहेस, ऑनलाईन आहे ती, तुझा मेसेज बघायला तिला वेळ नाहीये आणि ते बघत असतो. उठल्याबरोबर विचार करायचा पहिला प्रश्न की जो मी काल पाठांतर करत होतो तो मुद्दा माझ्या लक्षात आहे का आज? उठल्याबरोबर. कारण तुझं डोकं जे ना एकदम ब्लँक असतं त्यावेळेस लगेच तुझ्या एकदम मेंदूमध्ये मिडलमध्ये जातं ते. किंवा पाठांतराची गोष्ट जी आहे ना, झोपत असताना ती कागद जवळ ठेवायचं, उठल्याबरोबर ते बघायचं, विषय संपला. जिंदगीमध्ये विसरणार नाही. दिवसभर जे काही पाठांतर करायचे ना 10-12 पॉईंट असतात फक्त बरं का अभ्यास करत असताना, तेच असतं. 26 नोव्हेंबर 1949 राज्यघटना स्वीकारली. 24 जानेवारीला सह्या केल्या. सर एकूण किती लोकांनी सह्या केल्या? अजिबात घाबरू नको सोन्या. 299 - 15 करून टाक. किती झाले? 284 लोकांनी सह्या केल्या. शेवटी ज्यांनी सही केली ते म्हणजे राजेंद्र प्रसाद आहे, दिसतात या ठिकाणी. त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला घटना लागू करण्यात आली होती. आणि तेव्हापासून सोन्या तुझी सरकार आहे, तुझ्या हातामध्ये संपूर्ण गव्हर्नमेंट आली. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आहे. कळते का तुला? पुढचा मुद्दा तो म्हणजे खालीलपैकी कोणती नदी प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधित आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये गंगा आहे का रे? गंगा नदी उत्तराखंडमध्ये तिथून उगम पावत असते. गंगोत्री ते भागीरथी आणि अलकनंदा दोन्ही एकत्रित येतात. मग त्यानंतर तिला
देवप्रयाग या ठिकाणी दोन्ही एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर मग तिला गंगा असं म्हटलं जातं. ही गंगा नदी ज्यावेळेस बांगलादेशमध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला पद्मा असं म्हटलं जातं. ठीक आहे. 2,525 किलोमीटर ही वाहत असते, म्हणजे एकूण याची लांबी. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश डेल्टा प्रदेश तुला नीट समजून सांगावं लागेल, गाळाचा आहे तो प्रदेश. बरोबर आहे, अतिशय सुपीक असतो, त्यामुळे सुंदरी प्रदेश तयार झाले, म्हणून सुंदरबन अख्खा तयार झालेला आहे तो प्रदेश. जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश जो आहे तो सुंदरबन आहे. मग या ठिकाणी बघा 2,525 किलोमीटर वाहत असते, त्रिभुज प्रदेश सर्वात मोठा तयार करते ती गंगा नदी. परंतु आपल्या महाराष्ट्राचा आणि गंगा नदीचा काही संबंध नाही. त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी ही मानसरोवरावर उगम पावत असते. कुठून? तर पूर्वेला. मानसरोवर ज्यांनी बनवलेलं आहे ते म्हणजे ब्रह्मदेव असं आपल्या पुराणात लिहिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? मग ब्रह्मदेवाने बनवलेला आहे याचा अर्थ काय? तर मानसरोवर उगम पावणारी नदी म्हणजे ब्रह्माची पुत्र. बरोबर आहे की नाही? ब्रह्माचा पुत्र, याचा अर्थ काय झालं? ब्रह्मपुत्रा 2900 किलोमीटर वाहत असते. हिचं नाव तिबेटमध्ये सांगपो आहे. ज्यावेळेस ती आपल्या भारतात प्रवेश करते, अरुणाचल प्रदेशमध्ये तिला दिहांग म्हटलं जातं. अरुणाचल प्रदेश नंतर आसाममध्ये प्रवेश केल्यानंतर तिला ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जातं. आपल्या 2च राज्यातून जात असते, पण अत्यंत महत्वाची ही नदी आहे. ज्यावेळेस ती बांगलादेशमध्ये प्रवेश करते, म्हणजे पूर्व पाकिस्तान पूर्वीचं नाव होतं, बांगलादेशमध्ये ज्यावेळेस ती प्रवेश करते ब्रह्मपुत्रा नदी, त्यावेळेस तिला जमुना असं म्हटलं जातं. पद्मा आणि जमुना एकत्रित येतात, होऊन जाते ती मेघना. तुला मॅपमध्ये समजून सांगावं लागेल सोन्या, असं कळणार नाही. मला माहिती आहे, माझं काम आहे तुला इन्फॉर्मेशन देणं. ज्यांची बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी रिव्हिजन म्हणून बघा. ज्यांचा अजिबात अभ्यास नाही झालेला, जिंदगीत का पुस्तक बघितलेलं नाही पण व्हायचंय काहीतरी, त्यांनी फक्त प्रश्नपत्रिका अनालिसिस करा की बाबा नदी प्रणालीवर कशा प्रकारे प्रश्न येत असतो. आता तुला नाही लक्षात येणार, तुला त्या ठिकाणी आपल्या बॅच मध्ये बऱ्यापैकी समजून सांगितलं जाईल. अजिबात टेन्शन घेऊ नको. यमुना नदी, यमुना नदीची एकूण लांबी तुम्हाला विचारली तर 1345 का काहीतरी आहे, माझ्या आता लक्षात नाही बरं का, पण यमुनोत्री या ठिकाणी. आणि गोदावरी, गंगा आणि यमुना, गंगेची सर्वात मोठी उपनदी कोणती? यमुना. गंगा आणि यमुना यांच्या दरम्यानचा प्रदेश जो असतो ना, 2 नद्यांचा प्रदेश, तो दोआब असतो. जगातील सर्वात मोठा दोआब प्रदेश तोच आहे. अतिशय सुपीक असतो, पाण्याची उपलब्धता असते, सर्वात जास्त लोकसंख्या घनता त्या ठिकाणी असते. आणि हा दोन्ही प्रदेशांतील दरम्यानचा प्रदेश, म्हणजे दोन्ही नद्यांच्या दरम्यानचा हा प्रदेश आहे, दोआब प्रदेश. हा जो दोआब प्रदेश आहे ना, जगातील सर्वात मोठा आहे. एक. दुसरं म्हणजे ही यमुना नदी ताजमहलच्या मागच्या साईडने वाहत असते. यांच्या नदीकाठच्या शहरांमध्ये दिल्ली येतं, अनेक शहर आहेत महत्वाची. ठीक आहे. आणि आता गोदावरी नदी, ही गोदावरी नदी आपल्या महाराष्ट्रातील 49% भूभाग व्यापते. 668 किलोमीटर आपल्या महाराष्ट्रात वाहत असते. एकूण जर विचारात घेतलं अख्ख्या भारतामध्ये तर 1464 किलोमीटर वाहते. ठीक आहे. संपूर्ण माहिती आपल्या बॅच मध्ये कशा प्रकारे घेतली बघ सोन्या. त्र्यंबकेश्वर इथून उगम पावणारी ही गोदावरी नदी, वेगवेगळ्या नद्या येऊन मिळत आहेत तिला उपनद्या. त्या कुठून उगम पावतात त्या सुद्धा दिलेल्या आहेत सोन्या. सगळं काही आहे, सगळं काही आपल्या बॅच मध्ये. अजिबात याच्या बाहेरचं काय येणार रे अजून. बघ ना, सगळं काही कव्हर केलेलं आहे. त्यामध्ये पैनगंगा नदी प्रमुख उपनद्यांमध्ये, वर्धा नदी, वैनगंगा नदी. पैनगंगा नदीची एकूण लांबी तुम्हाला विचारली गेली TCS पॅटर्न मध्ये 495 किलोमीटर. त्यानंतर वर्धा नदीची एकूण लांबी 295 किलोमीटर आहे. आणि या ठिकाणी वैनगंगा नदीची 455 किलोमीटर. या उगम पावतात कुठे? अजिंठावरून पैनगंगा नदी उगम पावते. बैतूल कुठे? सातपुडा पर्वतरांग या ठिकाणावरून वर्धा नदी उगम पावत असते. आणि शिवनी टेकड्या, शिवानी नाही बरं का, शिवनी टेकड्या कुठे आले? सातपुडा पर्वतावर आली. सातपुडा पर्वत आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 वेळा प्रवेश करतो. सातपुडा पर्वताला अमरावतीमध्ये गाविलगड टेकड्या म्हणून ओळखलं जातं. आणि हाच पर्वत ज्यावेळेस नंदुरबारमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्याला अस्तंबा डोंगर रांग असं म्हटलं जातं. अस्तंबा सर्वोच्च शिखर आहे 1325 सातपुडा पर्वतावरील, आपल्या महाराष्ट्रातील बरं का, महाराष्ट्रातील. धूपगड अख्ख्या सातपुडा पर्वतावरील सर्वोच्च शिखर आहे 1350 मीटर. भरपूर माहिती आहे, तुला पॉज करू करू बघावं लागेल, पर्याय नाहीये सोन्या. बाकी हे बघ ना, कुठं येऊन मिळत असते नदी ही सगळं काय पोलीस भरती म्हण, सरळ सेवा भरती म्हण, तलाठी बिलाटी तसल्या परीक्षांमध्ये, सगळ्याच परीक्षांमध्ये विचारलं जाते. सगळं काही कव्हर केलेलं आहे. इथं समजा तुला कळालं नाही तर हे बघ, हे वाचायचं आणि मग नंतर या ठिकाणी जायचं. हे काय आहे तर संगम स्थळ दिसतंय का तुला? संगम स्थळ दिलेली आहेत, टोके बिके सगळं काय. जसं की बघ नाही, ही नदी प्रवरा नदी, टोके, हिचं मुळा. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा काठावरील शहर आहे. सगळं आपल्या बॅच मध्ये अशा प्रकारे एक नदी विषय आला, धुळावरून टाकलाय अख्खा सगळा मुद्दाच सगळा कव्हर केलाय सोन्या. बघ ना, धरण बिरण सगळं काय कव्हर केलेलं आहे. नदी, धरण, अजून काय पाहिजे तुला? बरं तेवढंच नाही, महत्वाच्या ज्या उपनद्या आहेत की नाही, अतिशय महत्वाच्या. प्राणहिता सर्वात महत्वाची उपनदी. परंतु ही प्राणहिता जी आहे ना, 3 नद्यांचा संगम आहे. 3 नदी मिळून कोणकोणती? तर पैनगंगा 495 मगाशी सांगितलं, वर्धा
455 आणि त्यानंतर मग वैनगंगा नदी 295. या तीनही नद्या एकत्रित या ठिकाणी येऊन मिळतात. कुठं? चप्राळा या ठिकाणी. विचारलंय तुझ्या अरे टीसीएस पॅटर्नच्या परीक्षेमध्ये आत्ताची जी सिरीज आहे ना त्यामध्ये विचारलं गेलेलं आहे की वैनगंगा आणि ही जी प्राणहिता नदी आहे पैनगंगा नदी आहे कुठे येऊन मिळते? तर इथे मिळते, चप्राळा. या तीनही नद्या एकत्रित वाहत असतात पुढे 120 किलोमीटर. मग नंतर ती प्राणहिता नदी जी आहे ना सिरोंच्या मध्ये येऊन मिळते गोदावरीला. गोदावरी 2 वेळा आपल्या महाराष्ट्रातून म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जाते पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. अशा एकूण किती नद्या आहेत? 3 नद्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तापी नदी ही खऱ्या अर्थाने बघितलं तर सातपुडा पर्वतारोहम पावते पण अमरावतीमध्ये प्रवेश करते पुन्हा बाहेर जाते आणि मग नंतर जळगावमध्ये प्रवेश करते. दुसरी म्हणजे मांजरा नदी, बीड. सोन्या लक्षात आलं का? मग ती मांजरा नदी बाहेर जाते नांदेड मधून पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. आणि ही गोदावरी नदी नांदेड मधूनच ती बाहेर निघते गोदावरी नदी आणि पुन्हा गडचिरोलीमध्ये सिरोंच्या या ठिकाणी येऊन मिळते. दिसते का या ठिकाणी? बघा गडचिरोली सिरोंच्या सगळं काही कव्हर करायचं आपल्याला सुंदररित्या. पुढचा प्रश्न तो म्हणजे टिंबटिंब हे सती प्रथेला आव्हान देण्यासाठी पुढाकार घेणारी पहिली व्यक्ती होते व लवकरच ते त्यांच्या आयुष्यभरासाठीचे धर्मयुद्ध बनले होते. त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना सांगू इच्छितो मित्रांनो, अत्यंत महत्वाची. पहिले ते आपल्या देशातील समाज सुधारक आहेत. पहिले प्रबोधनकार जरी म्हटलं तरी चालेल. प्रबोधन म्हणजे तुझे डोळे उघडणे. तू जे काही करतोय ना ते चुकीचं करतोय हे सांगणारे व्यक्ती जे असतात त्यांना प्रबोधनकार असं म्हटलं जातं. म्हणजे चुकीची गोष्ट जी आहे ती खुलून बोलणारे व्यक्ती त्यांना प्रबोधनकार असं म्हटलं जातं. राजाराम मोहन रॉय. योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. लहानाचं ज्यांनी मोठं केलं ते म्हणजे त्यांचे मोठे बंधू आणि त्यांच्या वहिनी. दोघेही एका दिवसामध्ये त्यांच्या आयुष्यातून निघून गेले. कशा प्रकारे? तर मोठ्या बंधू यांचं निधन झालं आरोग्य ह्या कारणामुळे. बरं, ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस त्यांच्या ज्या आईसारख्या वहिनी आहेत ज्यांनी त्यांना लहानाचं मोठं केलं, सोन्या आपल्या मुलासारखं सांभाळलं, त्या वहिनी जे आहेत ना त्या सती गेल्या. सती जात असतानाची परिस्थिती त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये दिलेली बरं का. इथे चिता आहे, चितेवर बसलेल्या आहेत, बरोबर आहे. त्यांच्या वहिनी. चिता कुणाची? बंधूंची चिता. त्यांच्यावर बसलेले आहेत, त्या चितेवर बसलेले आहेत त्यांच्या वहिनी. आणि या ठिकाणी जे आहेत ना धर्मरक्षक असं यांना म्हटलं जातं. यांच्या हातामध्ये काठ्या म्हणजे अंत्यविधी करणारे हे लोक, यांच्या हातामध्ये काठ्या आहेत, काठ्या. बरं, एक गोष्ट सांगा, किती प्रेम असेल पतीबद्दल, पतीसोबत ठीक आहे जायचंय, आपल्यालाही आयुष्य निघून जायचं आहे, बरोबर आहे ना. पण ज्या वेळेस ते चितेवर बसलेले आहेत, आग चालू आहे, त्यावेळेस महिला शांत बसेल का? महिला बाहेर येण्याचा प्रयत्न करेल की नाही? संपूर्ण सरळ शरीर जळतंय मित्रांनो. आणि त्यावेळेस जर महिला बाहेर येण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला काठीने आतमध्ये कोंबायचं, ही परिस्थिती होती. सती प्रथा होती आपल्या देशामध्ये. ही सती प्रथा समूळ नष्ट व्हावी त्यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी आपले जुने धर्मग्रंथ बघितले, त्या धर्मग्रंथांमध्ये कुठे आधार मिळतोय का सती प्रथेला? आणि त्यानंतर त्यांना एक गोष्ट लक्षात आली, बुद्धी प्रामाण्यवाद. सोन्या, तुला सांगितलं जातं लहानपणापासून वडाच्या झाडाखाली जाऊन बसू नकोस. तू विचारलं की का बसू नको, तर तुला सांगितलं जातं त्या ठिकाणी भूत आहे. तू लहान आहेस त्यावेळेस तुला समजा सांगितलं की सोन्या कार्बन डायऑक्साईड असतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रात्री, आणि दिवसा त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन बसला दिवसा तर ठीक आहे पण रात्री बसू नकोस, बरोबर आहे ना. पण तू काय करतोस, तुला समजा कार्बन डायऑक्साईड विचारलं, तुला हेही सांगावं लागेल CO2 असतं ते. त्यानंतर तुला हेही सांगावं लागेल वातावरणात किती % आहेत. त्यानंतर नेमकं कार्बन डायऑक्साईड सारखे वेगवेगळे वायू, ग्रीन हाऊस गॅसेस वगैरे ते सांगावे लागतील. म्हणजे तुझे प्रश्न संपणार नाहीयेत. तुला फक्त आणि फक्त काय सांगायचंय की त्या झाडाखाली जाऊन बसू नको, पण त्याचं कारण जर सांगितलं तुझे लई प्रश्न असतील. कारण काय, तू अशिक्षित आहेस, लहानपणापासून तुला शिक्षण दिलेलं नाहीये. म्हणजे 2 वर्ग होते त्या कालावधीमध्ये, उच्च वर्ग आणि कनिष्ठ वर्ग. कनिष्ठ वर्ग यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मग यांनी समजा प्रश्न विचारले, त्यांना सांगितलं वडाच्या झाडाखाली जाऊन बसू नकोस, तो प्रश्न विचारेल का? मग त्याला सांगायचं भूत हाडोळीन दिसते. मग एखाद्याने डेअरिंग केलीच की मी घाबरत नाही हाडोळीनला, मग तो जातो रात्री त्या ठिकाणी वडाच्या झाडाखाली जाऊन बसतो. आणि त्यावेळेस ते वातावरण तशा प्रकारे तयार झालेलं असतं. म्हणजे मोठ्या प्रमाणात कार्बन जे ना ते बाहेर निघत असतं, कार्बन डायऑक्साईड. आणि ते कार्बन ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं असतं. शरीरामध्ये समजा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त झालं, ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर डोळ्यामध्ये अंधारी येते मित्रांनो, चक्कर येते, अंधारी येते. आणि त्या अंधारीमध्ये अगोदरच त्याची मेंटॅलिटी झालेली की हाडोळी नसते, आता मला अंधारी येते, याचा अर्थ काय की हाडोळीन तिने काहीतरी गेम केलेला आहे. मग नंतर ते लटकलेलं जे असतं ना तिथे लगेच तिला हाडोळीन दिसते खऱ्या अर्थाने उलट. कारण त्याचे मेंदू जो आहे तो काय म्हणतोय की आता हाडोळीन दिसणार आहे, आणि ते ऑटोमॅटिक दिसतं. आणि मग तो पळत जातो गावामध्ये, सगळ्यांना बोलतो मी डोळ्याने बघितलेलं आहे.
आईची शपथ डोळ्याने बघितले त्या ठिकाणी हाडोळीने उलटी लटकलेली, बास विषय संपला. मग त्या ठिकाणी काय करायचं, मग मंदिर उभा करायचं. कोणतं मंदिर असेल, जे काय असेल, दगड त्याला लगेच सगळं काय, कारण इथं हाडोळीने. अरे सगळं काय चालू होतं. बुद्धी प्रामाण्यवाद, कारणच्या मागे जा. कारण काय आहे त्याच्या मागे? बुद्धी प्रामाण्यवाद ज्यांनी शब्द आणला ते म्हणजे राजाराम मोहन रॉय. खऱ्या अर्थाने बघितलं तर पुढे वेगवेगळ्या आत्मीय सभेची स्थापना केलेली 1815 मध्ये त्यांनी. त्यानंतर मग ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली 1828 मध्ये त्यांनी. आणि हे वेगवेगळे जे धर्म सुधारणा चळवळी सुरू झाल्या ना, त्याच्या मागचं कारण आहे बघा 1813चा कायदा. आपल्या देशामध्ये जे ख्रिश्चन मिशनऱ्या होत्या ते प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपल्या देशामध्ये आली होती. त्यांना परवानगी दिली होती 1813च्या कायद्यानुसार. मग ते प्रसार आणि प्रचार करत असताना स्वतःचा धर्म किती श्रेष्ठ आहे, तुमचा धर्म किती कनिष्ठ आहे, किंवा तुमचा धर्म किती भुरसटलेल्या चालीरीतींनी एकदम म्हणजे भयानक परिस्थिती झालेली तुमची, हे सांगायचा त्यांनी प्रयत्न केला. आणि डोळे उघडले. आरोग्य सुविधा द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. पैसा पुरवायचा प्रयत्न केला त्यांनी. वेळ प्रसंगी शिक्षण, पैसा, सगळ्या काही गोष्टी, साम दाम दंड भेद, जेणेकरून तुम्ही आपला धर्म सोडून त्या ठिकाणी जावेत, ख्रिश्चन धर्म स्वीकारावा, या उद्देशाने त्यांनी अनेक प्रयत्न केले. मग नंतर जे आहे डोळे जागे झाले सगळ्यांचे की बाबा खऱ्या अर्थाने अशी परिस्थिती का आपल्या धर्मामध्ये. मग धर्म सुधारणा चळवळी इथून सुरू झाल्या 1813 नुसार. ठीक आहे. त्याच्या पुढे मग बघा ना, आत्मीय सभा. त्यानंतर 1828 मध्ये ब्राह्मो समाज. मग ब्राह्मो समाजानंतर मग आपले राजाराम मोहन रॉय यांचं निधन झालं ब्रिस्टॉन या ठिकाणी 1833 मध्ये. पुढे मग देवेंद्रनाथ टागोर, रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो समाजाचे सगळे सूत्र आपल्या हातामध्ये घेतले. केशवचंद्र सेन, मग त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले. अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. ब्राह्मो समाज एका प्रश्नामध्ये नाही संपत सोन्या. ब्राह्मो समाज म्हणा किंवा राजाराम मोहन रॉय म्हणा, अख्खं एक लेक्चर जाईल तू यासाठी. सगळे महत्वाचे समाज सुधारक, एकूण 15 समाज सुधारक घेणं गरजेचं. TCS पॅटर्नचे आवडते समाज सुधारक आहे आणि ते विचारले जातात. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे उत्तर भारतात लोकप्रिय झालेल्या मंदिर स्थापत्य शैलीला कोणत्या नावाने ओळखले जाते, अरे हे माहिती असायला पाहिजे. जिंदगीमध्ये तू पोलीस भरतीचा अभ्यास कर किंवा सरळ सेवेचा अभ्यास कर, तसं काही विचारलं जात नाही, पण TCS पॅटर्न विचारलं जातं. आणि त्यामध्ये तुला कळायला पाहिजे आपलं पार सिंधू संस्कृतीपासूनचा इतिहास आपल्याला कव्हर करायचा. याचं योग्य उत्तर काय? नागर म्हणजे नगरी. नगरी म्हणजेच काय? शहरी संस्कृती त्याला म्हटलं जातं. आणि त्यात शैली होत्या वेगवेगळ्या. शहरी शैली मंदिरं बघा अशी दिसतात, आणि हे कुठे विशेषतः उत्तर भारतामध्ये दिसत असतात. भारतीय मंदिरांच्या बांधकामानुसार 3 प्रकार पडतात. त्यामध्ये द्रविड शैली. द्रविड शैली जी आहे ना, बघा ना, सिंधू संस्कृतीची लोक द्रविड शैलीची लोक होती. आणि ही लोक जी आहेत यांच्यावर आक्रमण करण्यात आलं. आर्यन्स लोकांनी आक्रमण केलं लोहाच्या अस्त्रशस्त्रासोबत. आणि मग नंतर ते तिथून म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेला गेली. आज जे सांगितलं जातं असं आजचा जो केरळ आहे, आजचा जो तमिळनाडू आहे, आजचा तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, हे 5 राज्य इथे राहणारी लोक आहेत द्रविड शैलीची. आणि यांच्या कालावधीमध्ये बांधली गेलेली जी मंदिरं आहेत ती कशी, तर दक्षिण भारतात असलेली ही द्रविड शैलीची मंदिरं आहेत. आणि या दोन्हींचा मिश्रण असलेली मंदिरं कोणती, तर नागार किंवा द्रविड शैलीची मंदिरे मिश्रण बेसर मंदिर असतात, बेसर शैली असतात. याच्या पलीकडे अजून काय विचार आहे TCS? पण त्याच्या पलीकडे आपण अजून आपल्या भारतातील सर्व मंदिरे, प्रमुख मंदिरे, ती सगळी काय आपल्या बॅच मध्ये कव्हर करतो. जसे की बघा उत्तराखंड मध्ये गंगोत्री आहे, त्यानंतर केदारनाथ आहे. इन्फॉर्मेशन सांगितली तिथे सोन्या आपल्या बॅच मध्ये. यमुनोत्री, बद्रीनाथ, इतिहास सांगावा लागेल यांचा. महाबोधी मंदिर आहे. महाबोधी मंदिर बिहार राज्यातील बोधगया येथे आहे. तुला विचारणारच सोन्या, महाबोधी मंदिर बरोबर आहे ना, तिथेच का आहे? अरे भगवान गौतम बुद्ध यांच्याबाबत माहिती सांगत असताना याही ठिकाणी ही माहिती सांगावं लागेल. महाबोधी मंदिर हे भगवान बुद्धांच्या ज्ञानाच्या ठिकाणी स्थित असलेले आहे. त्याच ठिकाणी त्यांनी 49 दिवस मेडिटेशन केलं होतं. त्यानंतर त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती. तिथून ते उठले नाही सोन्या. किती काळ असू दे, म्हणजे तुफान आला किंवा अजून काही झालं तरी सुद्धा तिथून उठणार नाही, अशा परिस्थितीमध्ये ते बसले होते. देव नेमका काय विषय आहे ते मला नीट समजून सांगा, कुणी सांगा. अनेक दिवस त्यांनी भटकंती केली. शेवटी जे आहे त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही शांत बसा, आतून तुम्हाला उत्तर येईल. आणि ते उत्तर शोधायचा प्रयत्न करा. 49व्या दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती. सर 49 दिवस त्यांनी पाणी आणि काही न घेता, कसं काय, रोज संध्याकाळी एक महिला त्या ठिकाणी ग्लासमध्ये, म्हणजे एक महिला त्या ठिकाणी पात्रमध्ये किंवा याच्यामध्ये दूध घेऊन यायची. आणि ते त्या महिलेला वाटायचं भगवान बसलेले आहेत, आणि भगवान बुद्ध यांना वाटायचं की देवाने पाठवलेलं आहे. आणि त्यानुसार मग ते दूध रोज संध्याकाळी ती महिला गेल्यानंतर ज्यावेळेस ते डोळे उघडायचे थोड्या वेळासाठी, त्यावेळेस ते दूध प्यायचे, मग पुन्हा मेडिटेशन मध्ये जायचे. अशा प्रकारे 49 दिवस. 49व्या दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली.
आणि मग नंतर उठल्याबरोबर त्यांनी हे सर्व काही सारनाथ या ठिकाणी येऊन आपल्या शिष्यांना 5 शिष्यांना संपूर्ण माहिती सांगितली आणि मग धर्मप्रसार सुरू झाला. पुढे जाऊया. गुजरात सोमनाथ मंदिर आहे, द्वारकाधीश मंदिर आहे. गुजरातमध्ये भरपूर काही सांगण्यासारखं आहे रे सोन्या, पण आता वेळ नाहीये, वेळेचा अभाव आहे. एका लेक्चरमध्ये केवळ 15 प्रश्न, पण एवढा वेळ, त्यामुळे थोडं समजून सांगतो. ठराविक मार्गांवरील 2 क्षेत्रांमधील लोकांनी त्यांच्या गुरांसह केलेल्या हंगामी स्थलांतर तुला विचारलं जाते सगळ्याच परीक्षांमध्ये. TCS पॅटर्न विचारतात, स्थलांतराचे प्रकार विचारतात, शहरी ते शहरी, शहर ग्रामीण स्थलांतर. त्यानंतर सर्वात जास्त स्थलांतर कोण करत असतं? महिलांमध्ये होत असतं. कारण का? विवाह या कारणास्तव स्थलांतर होत असतं. ग्रामीण टू ग्रामीण स्थलांतर का होत असतं? त्याच्या मागची कारणं आहेत. साथीचे रोग वगैरे पसरले असतील, दुष्काळ आला असेल तर त्यावेळेस ग्रामीण टू ग्रामीण स्थलांतर होत असतं. त्यानंतर वयानुसार स्थलांतर शहरी टू ग्रामीण होत असतं. त्याचं कारण काय? तर आरोग्यासाठी शहरात राहणारे लोक ग्रामीण भागामध्ये जातात वयानुसार. त्यानंतर शहर ते बदली वगैरे किंवा शिक्षणासाठी आलेले. ठीक आहे. ऋतूनुसार, अरे हेच आहे ना ते. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? ऋतूनुसार स्थलांतर. बरोबर आहे. पुढे जाऊया. पुढचं, अरबी समुद्राच्या शाखेच्या मार्गात कोणती पर्वतरांग? अरबी समुद्र म्हटलं तर लगेच तुझ्या डोक्यामध्ये या ठिकाणी यायला पाहिजे. आणि या ठिकाणी काय आहे? तर सह्याद्री पर्वत आहे. मग नंतर आपला भारत आहे. या ठिकाणी पालघाट आहे, विभाजित करतो. मग इथे अण्णाईमुडी शिखर आहे. अण्णाईमुडी शिखर हे सह्याद्री पर्वतावरील, किंवा सह्याद्री पर्वत आपल्या महाराष्ट्रात म्हटलं जातं त्याला, परंतु हा पश्चिम घाट जो आहे ना, याच्यावरील सर्वोच्च शिखर आहे. 2695 मीटर लांब अण्णाईमुडी हे सर्वोच्च शिखर सह्याद्री पर्वतात. पण सर मी ते वाचलं होतं, कळसुबाईचं शिखर. अहमदनगर, अकोले या तालुक्यातील सर्वोच्च शिखर कोणते? तर कळसुबाईचं शिखर आहे. आपल्या महाराष्ट्रातील आहे. अख्ख्या भारतातील जर या पश्चिम घाटावरील विचारलं तर अण्णाईमुडी, आपल्या महाराष्ट्रातील विचारलं तर कळसुबाईचं शिखर 1646. अजून काय सांगायचंय? झालं ना. काय आहे? मार्गात कोणती पर्वतरांग अडथळा म्हणून येत असते? हेच आहे. अडथळा का म्हटलं गेलेलं आहे? कारण पर्जन्य छायेचा प्रदेश या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या ठिकाणी पाऊस पडतो. तर इथे कसा पडत असतो? तर प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य असतो. तो तुला वनांच्या प्रकारांमध्ये समजून सांगावा लागेल. वनांच्या प्रकारांमध्ये म्हणजे भारतीय वने, महाराष्ट्रातील वने आपण लेक्चरमध्ये 3 भागांमध्ये कंप्लीट केलेले. तुम्ही बघू शकता. आपलं ऍप इन्स्टॉल करा महाराष्ट्र अकॅडमीचं. त्या ठिकाणी तुम्हाला सध्या आतापर्यंतची सर्वात कमी दरामध्ये ठेवलेली बॅच आहे बरं का आतापर्यंत. कारण 2 तारीख आहे आज, 2 तारखेनंतर संपणार आहे. 2 तारखेनंतर नाही, आम्ही अजून वाढवली कालावधी. लवकरात लवकर बॅच खरेदी करा जर तुम्हाला वनरक्षकची तयारी करायची असेल. केवळ वनरक्षकच नाही, TCS पॅटर्न सगळं काय म्हणजे त्यामध्ये कव्हर करतोय यापैकी. आणि सगळ्या 2025च्या परीक्षावर का अंदाज असा आहे, सूत्र सांगतायत की TCS आणि IBPS घेणार आहे. असे प्रश्न असतील तुला, नागर शैली, अरे द्रविण शैली, सगळे सोडून देतात विद्यार्थी. ते सोडून न देता तू डायरेक्टली 15 पैकी 14 पर्यंत 13 पर्यंत जर पोहोचला ना, हक्काने सिलेक्शन होईल तुझं. अजिबात घाबरू नकोस. यापैकी कोणता दख्खनच्या पठाराचा भ्रंशित किनारा आहे? आणि ते पुन्हा पश्चिम घाटावरच विचारलंय. हे बघा, असं कोकण आहे. कोकण नंतर या ठिकाणी अशा प्रकारे उभा असलेला हा पश्चिम घाट आहे आणि हा दख्खनचा पठार आहे. खऱ्या अर्थाने बघितलं तर आपली भूमी एवढी अशी आहे. पण या ठिकाणी काय झालं? उद्रेक झाला, जमिनीतून लावा बाहेर निघाला. बेसिक प्रकारचा होता हा लावा. लांबपर्यंत जाऊन तो काय होणार आहे? बेसिक म्हणजेच काय की 2 कणांमधील अंतर जो आहे ना ते जास्त आहे. म्हणजे घनता कमी असलेलं. घनता कमी म्हणजेच काय? ते लांबपर्यंत जाईल. पाणी जर तुम्ही जमिनीवर टाकलं ते लांबपर्यंत जाईल. मध जर जमिनीवर टाकलं तुम्ही तर ते लांबपर्यंत जाईल का? नाही. अगोदर काय वाळेल? मध वाळेल, कारण घनता जास्त आहे. पाणी नंतर वाळेल किंवा लांबपर्यंत जाईल. ते तशा प्रकारचा तो लावा होता, लांबपर्यंत गेला. पण इथून, आणि म्हणून हे संपूर्ण दख्खनचा पठार अशा प्रकारे तयार झालेला आहे. मुख्य भूमी ही आहे. मुख्य भूमी विचारात घेतली तर 300 मीटर आहे. आजची मुख्य भूमी आपल्या महाराष्ट्राची कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये काही प्रमाणात आहे. ठीक आहे. बाकी हा जो आहे ना 450 मीटर उंच आपल्या महाराष्ट्राचा भाग जो आहे तो कोणता आहे? तर दख्खनचा पठार आहे. रेगूर प्रकारची मृदा आहे. पुढे जाऊया. याचं योग्य उत्तर काय? पश्चिम घाट हेच दिलेलं आहे. प्रश्न लय मोठा असतो. प्रश्न समजून घेण्यासाठी बऱ्यापैकी कन्सेप्च्युअल अभ्यास झाला तरच तुम्हाला प्रश्न समजता येतात. पुढचा मुद्दा थोडं स्पीड मध्ये होते सोन्या, पर्याय नाहीये. एक्सप्लेनेशन फार महत्वाचं आहे. पॉज करून पुन्हा बघ. पुन्हा म्हणजे ज्या वेळेस आपण हे युट्यूबवर अपलोड करू, आणि दुसरं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही आपल्या बॅचचे विद्यार्थी आहेत ना दुसऱ्यांदा बघत आहात, एक व्हिडिओ 2दा बघायचा आहे.
कंपल्सरी. दुसऱ्या वेळेस वही आणि पेन घेऊन बसायचं, पॉज करून बघायचं. स्पीडमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाहीये. भारताची पहिली वंदे भारत, नाही तर मी काय सांगेल तुला की भारताची पहिली वंदे भारत जी आहे ती किती 15 नोव्हेंबर 2019. बस पहिली धावली होती, विषय संपला माझा. पुढचा प्रश्न, नवी दिल्ली ते वाराणसी उपयोग आहे का सोन्या? सगळी माहिती सांगावं लागेल तुला सोन्या, असं नाही जमणार. अरे माझ्या मनाला पटायला पाहिजे ना. आणि त्यासाठी बघा वंदे भारत दिसते, कळते का तुला? पुढचा मुद्दा तो म्हणजे गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील खालीलपैकी, तुला माहितच असायला पाहिजे 106 राष्ट्रीय उद्यानं आहेत आपल्या भारतामध्ये. किती? भारत नॅशनल पार्क 106 आहेत, बरोबर आहे ना. त्यानंतर बायो रिझर्व्ह क्षेत्र आपण आज बघणार आहोत, आज आपल्या याच्यामध्ये वनरक्षकच्या बॅचमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपल्या भारतात झालं तर महाराष्ट्र 6 आहेत, 6 ते आपल्या बॅचमध्ये अशा प्रकारे आपण कंप्लीट केलेले आहेत, मॅपच्या साह्याने मॅपिंग केलेली. याचं योग्य उत्तर काय? गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तुला त्या ठिकाणी जाऊन काम करायचं, तुला विचारणारच. वनांशी संबंधित कसाही प्रश्न येऊ द्या, छक्के चौके मारायचे सोन्या. आपल्या बॅचच्या पलीकडे कुठलाही प्रश्न जाणार नाही, अशा प्रकारे आपण कंप्लीट करत आहोत. महाराष्ट्रातील सर्वात पहिला राष्ट्रीय उद्यान आहे कोणता आहे? चंद्रपूर. याच ठिकाणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. ठीक आहे, हा पहिला आहे. इथेच मगर प्रजनन केंद्र सुद्धा आहे. त्यानंतर गोंदिया पानझडी वृक्षांचा प्रदेश आहे. या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे गोंदिया. कुठे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. स्थापना झाली 1972 ला. पंडित जवाहरलाल नेहरू पेंच राष्ट्रीय उद्यान 1983 मध्ये स्थापित करण्यात आलेला आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा, महत्वाचं म्हणजे काय आहे तर हा जो प्रदेश आहे तो जैवविविधता भंडार म्हणून ओळखला जातो. क्षेत्रफळाने सर्वात मोठा या ठिकाणी गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. ठीक आहे. पुढे अजून काय? या ठिकाणी क्षेत्रफळाने सर्वात छोटा, अख्ख्या भारतातील 106 राष्ट्रीय उद्यानांपैकी शहर मध्ये स्थित असलेला एकमात्र राष्ट्रीय उद्यान तो म्हणजे कोणता? संजीव गांधी राष्ट्रीय उद्यान. कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. 1981 मध्ये नाव देण्यात आलं कारण संजीव गांधी यांचं जे प्लेन क्रॅश मध्ये 1980 मध्ये निधन झालं होतं, त्यांच्या आठवणीमध्ये मग या ठिकाणी त्यांचं नाव देण्यात आलं होतं. बाकी 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? सोन्या चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे, तुला माहितच असायला पाहिजे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुद्धा या ठिकाणी आहे. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे कोणता? ज्या भागात वार्षिक पर्जन्य साधारणपणे 80 सेंटीमीटर पेक्षा कमी, त्या भागात काटेरी वने असतात सोन्या. त्याच ठिकाणी तू पर्यायामधून तू सांगू शकतो उत्तर. सध्या वनांचे प्रकार आपल्या बॅचमध्ये चालू, सुंदररित्या त्या ठिकाणी सगळ्या काही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आपण. बघा मान्सून शेती होते का रे? मान्सून म्हणजे पाऊस त्या ठिकाणी पडतोय, अतिशय कमी पाऊस आहे. जमिनीमध्ये पाणी कमी असल्यामुळे स्वतः तिथली वने जी ती पानं सोडून देत आहेत, म्हणजेच पानगळती मोठ्या प्रमाणात होते. काटे असतात त्या वनांना, बरोबर आहे. पानं कशी असतात? छोटी छोटी बाभूळची पानं, बरोबर. त्या ठिकाणी कोरडवाहू शेती. येस, करेक्ट. पर्याय क्रमांक 2, केवळ पावसावर अवलंबून असलेली शेती म्हणजे कोरडवाहू शेती असते. बाकी अजून ठिबक शेती म्हणजे काय तर सिंचनाची सुविधा झालेली का? अहमदनगर जिल्हा सर्वात जास्त सिंचन कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेले? अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेले. ठिबक सर्वात जास्त कुठे तर नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे. खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये ठिबक सिंचनाची सुविधा सुरुवात झाली होती. बाकी ओलिताखालील शेती, ज्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस वगैरे आहे त्या ठिकाणी ओलिताखालील शेती असते. तिथे 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो, अशा ठिकाणी ओलिताखालील शेती असते. ज्या ठिकाणी 80 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो, नेमकं काय? सेंटीमीटर आणि फूट याचा तुला नेमका अर्थ कळाला म्हणजे एका फूटमध्ये किती सेंटीमीटर असतात हे कळालं तुला. एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात सोन्या. एका फूटमध्ये 30 सेंटीमीटर असतात. एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर, एका फूटमध्ये 30 सेंटीमीटर. याचा अर्थ 1 मीटर म्हणजे किती झालं तर 3 फूट 10 सेंटीमीटर झालं. मग तुला MM जर विचारलं तर एका सेंटीमीटर मध्ये 10 MM असतात. तू MM मध्ये वाचलं तर हेच कसं वाचणार तर 800 MM पाऊस. तू जर सेंटीमीटर मध्ये वाचलं, तू बघ ना 750 सेंटीमीटर आंबोलीमध्ये जास्त पाऊस पडतो, सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रातील. तू पाठ केलेले सेंटीमीटर म्हणजे तू काय अंदाज लावतो की इथून तिथपर्यंत कुठपर्यंत ते पाणी गेलं किंवा त्या क्षेत्रामध्ये अंतर तसलं नाही मोजत ते सोन्या. कसं मोजत असतात तर हे पात्र ठेवलेलं असतं. हे पात्र केवढं भरलं सेंटीमीटरने, बरोबर आहे ना? 750 सेंटीमीटर एवढं पात्र भरलेलं आहे ते. याचा अर्थ किती पाऊस झाला? 750 सेंटीमीटर पाऊस झाला आंबोलीमध्ये. MM मध्ये मोजायचं असेल तर 1 शून्य वाढू 7500 MM.
कारण काय, एका सेंटीमीटर मध्ये 10 mm असतात. पुढे जाऊया. आपली बॅच आपण लॉन्च केलेली आहे, वनरक्षक ऑनलाईन बॅच असणार आहे. यामध्ये मराठी सोन्या 15 प्रश्न असतात तुला. 15 मध्ये जास्तीत जास्त शब्द संग्रहांवर आणि 2 ते 3 प्रश्न असे जबरदस्त ट्रिकी असतात ना. TCS पॅटर्नची सुट्टी नाहीये सोन्या, तुला त्या ठिकाणी यायलाच पाहिजे. तर हे 15 प्रश्न असतात. बांगर सर स्वतः कंप्लीट करत आहेत. गणित बुद्धिमत्ता जबरदस्त शॉर्ट मेथड मध्ये तुला समजून सांगायची. अरे चक्रवाढ व्याज म्हटलं ना तर तू त्या ठिकाणी चक्कर आल्यासारखं वाटतं तुला. आणि तू काय करत असतो, स्टेप बाय स्टेप सोडत असतो सूत्र. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4. प्रश्नपत्रिका ज्यांनी बनवलेली आहे त्यांना घेणे का, तू कोणत्या स्टेपने गेलेला, तू नेमकं कुठं काळं करतोय ते महत्वाचे त्यांना. आणि तू दुसऱ्याच ठिकाणी काळं करतो. म्हणजे पार एकदम 3 ते 4 मिनिटं घालवतो तू चक्रवाढ व्याज. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4. आणि मग नंतर 3 पेन खिशामध्ये, एक पेन लाल, दुसरा पेन काळा, आणि त्यानंतर तू कच्चं काम करत असतो, पट्टी आणतो त्या ठिकाणी परीक्षा. अरे गरज नाहीये सोनी या सगळ्या गोष्टींची. शॉर्ट मेथड, तू असा खातोय असं खायला पाहिजे. याला मेंटॉस जिंदगी असं म्हणतात. ती मेंटॉस जिंदगी जी आहे ना, ती आपल्या या ठिकाणी गणित बुद्धिमत्तामध्ये तुला धरुधरू शिकवणार आहेत आपले सर. GK मध्ये मी स्वतः आहे सोन्या, त्यानंतर विठ्ठल भडे सर आहेत. पहिल्याच प्रयत्नामध्ये 2013 मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये PSI झाले होते ते. ज्ञानदेव बडे सध्या PSI सोन्या, त्यानंतर 2 TCS परीक्षा पास झालेले आहेत. महत्वाचे ज्ञानेश्वर बांगर सर PSI मुलाखत 2 वेळा त्यांनी दिलेली. मराठी अरे जबरदस्त त्यांचं पुस्तक आलेलं आहे डीप मध्ये सुंदररित्या. तुला ह्याच्या पलीकडे अजून काय नाही. TCS म्हणजे TCSचे शास्त्रज्ञ म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्यांचं एकदम डीप मध्ये नॉलेज. मराठी व्याकरण, इंग्रजी मॅडम आहेत. आणि मी स्वतः TCSचे वेगवेगळे जसं की वन आहे, भूगोल आहे, इतिहास, वेळ प्रसंगी तुला अजून काय शिकवायचं शिकवायचं नाही. अजिबात घाबरू नकोस, तुला धरू शिकवायचं काम आमचं आहे. तर अशी आपली बॅच संपूर्ण महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर जायचं, त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं ऍप आपलं. सध्या बघा 500 रुपये इथे दिसते, पण हे मी कट करतो. इथे 279 सध्या चालू, सर्वात कमी दरामध्ये ठेवलेले. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागाचे, आम्ही सुद्धा स्वतः सगळेजण आम्ही ग्रामीण भागाचेच आहोत. आम्हाला माहिती आहे की अभ्यास करत असताना काय काय अडचणी येत असतात. पॉकेट मनी नसते, स्वतः काम करून अभ्यास करणारे अनेक जण विद्यार्थी आहेत. दिवसभर काम करत असतात, लेक्चर आता सध्या ऐकतायत, हेडफोन ब्लूटूथ लावून काम करत आहेत. अनेक जण स्विगी डंजोवाले अरे 2 व्हीलर चालवत असताना आमचं लेक्चर ऐकतात. मला एवढं वाईट वाटलं ना. अनेक असे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत की जे गुराढोरांच्या मागे जात असतात, तिथे जाऊन ते आपलं लेक्चर शेतामध्ये बघत असतात. व्हिडिओ कॉल करून दाखवला मित्रांनी. असे विद्यार्थी आहेत. मग त्यांच्यासाठी खास करून आपण 279 आहे सध्या की 69 आहे माझ्या लक्षात नाही, पण कमी आहे. बरोबर आहे, सर्वात कमी सध्या या बॅचची फीज आहे. सध्या पुढे वाढवणार आहोत आम्ही. 500 वरून आम्ही इथपर्यंत आलो. फीज किती रे, 1000 रुपये. पण सर्वात कमी ऑफर ठेवलेली, सर्वात कमी डिस्काउंट आहे, म्हणजे कमी रेट आहे सध्या. बघा 91 58 58 59 09 या नंबरवर तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट्स करा, कॉल करा, कमेंट्स करा, किंवा तुम्ही विचारू शकता. ऍप इन्स्टॉल करा आणि बॅच घ्या. बाकी कोणाला काय डाऊट आहे का, एकदा कमेंट्स करा रे. चला, युट्यूब वाले मनापासून धन्यवाद. रेग्युलर येणारे रोज येऊन तुला TCS पॅटर्नचे प्रश्न येणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे आता सध्या हे प्रश्न संपले की 2019चे घेणार आहोत. आणि वेगवेगळ्या परीक्षांचे सुद्धा TCS IBPS पॅटर्नचे प्रश्न घेणार आहोत. हे फक्त तुमच्या फॉरेस्ट गार्डसाठी नाही, तर सगळ्या परीक्षांसाठी महत्वाचे आहेत. ठीक आहे. बाकी आपले बॅचवाले विद्यार्थी कुणाला काही डाऊट असेल